नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तसेच पालक, मी डॉक्टर विशाल खडसे, लीलामाधव मेडिकल गायडन्स सेंटर नाशिक। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर हा व्हिडिओ फर्स्ट टाइम किंवा पहिल्यांदा जर बघत असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून जी काही महत्त्वपूर्ण अपडेट असेल ही तुमच्यापर्यंत पोहोचेल। ओके, तुमचा जास्त वेळ न घेता आपण महत्त्वाच्या मुद्द्यावर बोलूया। 4 ते 5 दिवसापासून जेव्हा मी राजस्थानला गेलो होतो, राजस्थानहून आल्यानंतर एकही व्हिडिओ आपला आलेला नाही YouTube वरती, कारण माझी तब्येत बरी नसताना सुद्धा ज्या काय आहे ते पॉसिबल व्हिडिओ बनवणं झालेलं नाहीये। पण काल नोटीस आली, जसे MP असेल, UP असेल, जी की फार महत्त्वाची नोटीस होती आणि या नोटीस पासून काही विद्यार्थ्यांचं नुकसानही होणार होतं, काही विद्यार्थ्यांचा पैशाचा छळही होणार होता, कारण काही विद्यार्थ्यांची फसवणूकही होणार होती। त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढणं खूप अत्यंत गरजेचं होतं। ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला पालकांचे सतत कॉल आले, सर UPचा आमचा पॅकेज 80चा आहे, 90 लाखाचा आहे, आम्हाला ऍडमिशन करून द्या। आणि बाकी ठिकाणी आम्ही 2 लाख बुकिंग दिले, 5 लाख बुकिंग दिलंय, 6 लाख बुकिंग दिलंय। तर विद्यार्थी आणि पालकांना माझी एक नम्रतेची विनंती आहे की हे बघा, आजपासून UP मध्ये आजपासून 2 वाजेपासून, म्हणजे आजचा साईजचा प्रॉब्लेम वगैरे असू शकतो, आजपासून तर 28 तारखेपर्यंत UP साठी हे रजिस्ट्रेशन चालू झालेले आहेत। बरोबर आहे, ज्या विद्यार्थ्यांना MBBS करायचं असेल अशा विद्यार्थ्यांना ही सुवर्ण संधी आहे। ओके, पण आता फसवणूक कशी होती विद्यार्थ्यांची आणि पालकांची बघा, की UP हे एक ओपन स्टेट आहे। बरेच विद्यार्थी पालक या क्षेत्रामध्ये नवीन असतात, बरोबर आहे, कारण की जरी त्यांचं शिक्षण जास्त असेल, नॉलेजेबल असतील, चांगल्या पदावर असतील, चांगल्या पोस्टवर असतील, पण बऱ्याच लोकांचा आणि पालकांचा, विद्यार्थ्यांचा हा एकच गैरसमज झालेला असतो आणि ती मेंटॅलिटी, ती टेंडन्सी अशी झालेली आहे की डोनेशन डोनेशन डोनेशन। बरोबर आहे, ठीक आहे, आपण मान्य करू हे डोनेशन कुठल्या ना कुठं लागत असतं, किंवा जे काय आहे येणारे कोटा, IQ कोटा, ह्या सर्व प्रोसिजर असतात। पण UP असं जे एक स्टेट आहे UP मध्ये, जे की UP हे एक ओपन स्टेट आहे। ओके, तर ओपन स्टेट असेल तर इथं कुठल्याही प्रकारचं तुम्हाला डोनेशन लागत नसते। तिथे जी काही फीस आहे, ती जी काही ओनली 11 ते 12 लाख पर्यंत फीस आहे, त्या फीसवर तुमचं ऍडमिशन होत असतं। तर आता कोणत्या विद्यार्थ्यांनी तिथं प्रयत्न करावा, बरोबर आहे, तर तुम्हाला एक 250+ मिनिमम 250+ जरी मार्क्स असतील तुम्हाला, तर असे विद्यार्थी प्रयत्न करू शकतात। जरी तुमचं ऍडमिशन झालं तर मेरिट थ्रूच होणार आहे, मेरिटच्या बेसवरच ऍडमिशन होणार आहे। कुठल्याही पद्धतीने तुमचं IQ कोटा असेल, मॅनेजमेंट कोटा असेल, या पद्धतीने ऍडमिशन होत नसतं। तेही विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात घ्यायला पाहिजे। बरेच विद्यार्थी आणि पालक हे मॅक्झिमम ठिकाणी आता बुकिंग दिलेली आहे, 2 लाख दिलेली आहे, 5 लाख बुकिंग दिलेली आहे, की आमचं ऍडमिशन हे कन्फर्म झालेलं आहे। UP सारख्या ठिकाणी 150 मार्क्स असतील, 200 मार्क्स असतील तरी आम्हाला ऍडमिशन मिळणारच आहे सर। बऱ्याच विद्यार्थ्यांचे कॉल आले, मी प्रत्येकाला तेच सांगितलंय, तुमची 200 आणि 150 मार्क्स तुम्हाला आले, तुमचं ऍडमिशन होणार नाहीये। तुमची बुकिंग UPच्या भरोश्यावर घेतली, दुसऱ्या ठिकाणी तुमचं ऍडमिशन एकतर होणार नाही, किंवा दुसऱ्या ठिकाणी तुम्हाला कुठेतरी ऍडजस्ट करतील आणि तुमचं पॅकेज सुद्धा, जे पॅकेज सांगितलं ते पॅकेज खूप जास्त वाढेल। ओके, तर प्रत्येकाला माझं एकच सजेशन असेल, तुम्ही कोणाला थ्रू जरी बुकिंग दिली असेल, कॉलेजला म्हणा, अदरवाईज कुठल्या पर्सन जवळ म्हणा, तरी सुद्धा बुकिंग वगैरे ह्या गोष्टी होत नसतात। UP सारख्या ठिकाणी मी बोलतोय, आणि UPला जे आहे, UPला डोनेशन वगैरे हा शब्द नसतो। जे काही पॅकेज आहे, जे काही ट्युशन फी आहे, ते ट्युशन फीवर तुमचं ऍडमिशन होतंय। प्रत्येकाला माझा जो व्हिडिओ असतो आणि जे काही बोलण्याचा जो अर्थ असतो, तो विद्यार्थ्यांचा आणि पालकांच्या भविष्याचा असतो, म्हणजे त्यांचं कुठेही नुकसान नको व्हायला, माझा सर्व गोष्टीवर मी तो फर्स्ट प्रेफरन्स देत असतो। आता मी प्रत्येकाला माझी एक कळकळीची विनंती असेल की आता सुद्धा तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर कोणाला बळी पडू नका, कारण की जे ऍडमिशन होते रूल्स रेग्युलेशन नुसार होते। आम्ही ठीक आहे, आणि जी काय आहे आम्हाला आमच्या थ्रू जर तुम्हाला प्रोसिजर करायची असेल तरी सुद्धा कॉन्टॅक्ट करा, खाली डिस्क्रिप्शन मध्ये नंबर दिलेले आहेत, तिथे सुद्धा जाऊन कॉन्टॅक्ट करा। जी काय आम्ही रिक्सर आमची फीस असेल, कारण की प्रोसिजर करायची ती आम्ही फक्त फीस घेतो, अदरवाईज कुठल्याही प्रकारचं डोनेशन वगैरे या गोष्टी तिथे नसतात, आणि त्या प्रकारे तुमचं रिक्सर ऍडमिशन आम्ही चांगल्यातल्या चांगल्या कॉलेजला करून देण्याचा प्रयत्न करत असतो। तर ह्या सर्व गोष्टी आहेत। तर हा जर खरंच व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमच्या गरजू मित्रांपर्यंत नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा बेनिफिट होईल। आणि तुम्हाला परत एक वेळेस सांगतो, मी जे काही होतं ते सर्व मेरिट वाईज होतं, टेंटेटिव्हली कट ऑफ असतो, त्या कट ऑफ वाईज या गोष्टी होत असतात। विदाउट डोनेशन कमीत कमी 11 ते 12 लाख पर्यंत फीसने ऍडमिशन हे होत असतात। जर खरंच व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल चॅनलला सबस्क्राइब करा, तुमच्या गरजू मित्रांपर्यंत शेअर करा, आणि आतापर्यंत जर तुम्ही व्हिडिओ जर फर्स्ट टाइम बघत असाल तर लाईक करा। भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।